ना साडी ना गुलाबी पल्लू आहो तुझ मनी लाडणी पिल्लू पिल्लू मनी पिल्लू पोरी तू ना मागे मी बौरा तू नवरी मी तू ना नवरा नवरा सांग दे शिकवा तू गोड गोड मुख आहो तू ना कपायले लाल लाल कुकू नमस्कार मित्रमैत्रिणींनो, तर स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज पण आपण एका ट्रेंडिंग व्हिडिओ एडिटिंगवरती व्हिडिओ केलेला आहे. जसं की तुम्ही आता व्हिडिओ बघितला असेल सुरुवातीला, आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. आणि व्हिडिओमध्ये मी जे काही मटेरियल यूज केलेले हे तुम्हाला नेहमीप्रमाणे आपल्या वेबसाईटवरती भेटून जाईल. तिथून तुम्ही जी फाईल वगैरे घेऊन घ्यायचे. आणि जर तुम्हाला मटेरियल घेता येत नसेल तर त्याच्यावरती स्पेशल एक व्हिडिओ बनवला आहे, तुम्ही तो व्हिडिओ एकदा बघू शकता. त्याची लिंक आणि वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल. आणि तसंच तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला पण जॉईन होऊ शकता. तिथं पण तुम्हाला सर्व काही मटेरियल दिलं जातं. तर टेलिग्राम चॅनलची लिंक पण तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल. तर आता चला मित्रांनो, जरा उशीर न करता आपण आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, आता सर्वात पहिले तुम्हाला काय करावं लागेल, एक तुम्हाला सुपर VPN म्हणून अशा प्रकारे एक ॲप लागेल. तर तुम्ही हा घेऊन घ्यायचे, प्ले स्टोअरवरती भेटून जाईल किंवा तुम्हाला मी लिंक देऊन देईल डिस्क्रिप्शनला किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलवरती. ठीक आहे. त्यानंतर इथून काय करायचे, वरती इथं सिंगापूर सर्व्हर तुम्ही सिलेक्ट करायच्या आधी नंतर इथं तुम्हाला एक कनेक्ट नाव दिसेल फक्त, तर त्याच्यावरती क्लिक करायचे. जोपर्यंत अशा प्रकारे डिस्कनेक्ट नाव येत नाही तोपर्यंत थांबायचे. त्यानंतर कनेक्ट होऊन जाईल. ठीक आहे. वरती अशा प्रकारे कीचं ऑप्शन येईल, म्हणजे चावीचं आयकन येईल, समजून जायचं VPN आपले कनेक्ट झालं. ठीक आहे. त्यानंतर आपलं CapCut प्रोला ओपन करायचं आहे. CapCut प्रो आपल्या टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला भेटून जाईल. आणि जर तुमचं CapCut आहे पण ते चालत नाही, वर्किंग करत नाही, तर तुम्ही एकदा काय करायचे, आपलं जे काही CapCut आहे याच्यावरती लॉंग प्रेस करून ठेवायचे. या आय बटनावरती क्लिक करायचे किंवा तुमच्या मोबाईलमध्ये वेगळे नाव येऊ शकतो, ॲप इन्फॉर्मेशन किंवा सेटिंग वगैरे. तर अशा प्रकारे तुम्ही याच्यामध्ये यायचे सेटिंगमध्ये, फक्त स्टोरेज आणि कॅचमध्ये जाऊन तुम्ही काय करायचे, क्लिअर ऑल स्टोरेज करून द्यायची इथून. ठीक आहे. क्लिअर ऑल स्टोरेज करायचे, क्लिअर कॅचे नाही करायचे, क्लिअर स्टोरेज करून घ्यायचे. त्यानंतर तुमचं CapCutचा इश्यू प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाईल. आणि त्यानंतर फक्त तुम्ही काय करायचे, VPN तुम्ही कनेक्ट करून ठेवायचे, हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. नंतर आता CapCut प्रोला ओपन करायचं आहे. आणि त्यानंतर आता काय करायचे, न्यू व्हिडिओवरती क्लिक करायचे, फोटोमध्ये जायचे. इथून तुम्ही तुमचा कोणताही फोटो घेऊन घ्यायचे. आजचा आपला ऐराणी गाण्यावरती जो व्हिडिओ आपण बनवणार आहेत, तर यांचे मी फोटो घेणार आहे या ताईंचे. ठीक आहे. तर इथून काय करणार, अशा प्रकारे तुम्ही आधी कोणताही एक फोटो घ्यायचे. तुम्ही एकच फोटो घ्यायचा, जो पण तुम्हाला आवडेल तो घ्यायचा. जसं की तुम्ही समजा हा फोटो घेतलेला आहे, सिलेक्ट करायचे. तर या गोल आयकॉनवरती क्लिक करून एक फोटो आधी सिलेक्ट करायचे. नंतर खाली HDवरती क्लिक करून ॲड करून घ्यायचे फोटोला. ठीक आहे. फोटो ॲड झाल्यानंतर काय करायचे, पुढे इथं यायची, तर CapCutचं नावाचा लोगो दिसेल. तर इथून याला काय करायचे, सिम्पली खाली डिलीट नाव आहे तर याच्यावरती क्लिक करून डिलीट करून टाकायचे. आपला वरचा आता मेन फोटोवरती क्लिक करायचे. आणि इथं क्लिक करून तुम्ही या फोटोची लेअरला अशा प्रकारे 30 सेकंदापर्यंत ओढून घ्या. ठीक आहे. इथे तुम्हाला 30 सेकंद वगैरे दिसता येतं, तर इथं तुम्ही 30 सेकंदापर्यंत ओढून घ्या. त्यानंतर एवढं झाल्यानंतर खाली इथं बाजूला कुठेही क्लिक करायचे, खाली ऑप्शन आहे, यांना स्क्रॉल करून तुम्ही काय करायचे, एक्सपेक्ट रेशोमध्ये यायचे. 9.6 हे रेशो तुम्ही सिलेक्ट करायचे. ठीक आहे. नंतर ओके करायचे. जर तुमचा फोटो छोटा दिसत असेल तर फोटोवरती क्लिक करून 2 बोट ठेवून अशा प्रकारे फोटोला तुम्ही झूम करून घ्यायचे. त्यानंतर आता एवढं आपलं काम झालेलं आहे. आता काय करायचं, एकदम सुरुवातीला आल्यानंतर आता काय करायचे, ओव्हरलेमध्ये यायचे, ॲड ओव्हरलेमध्ये यायचे, व्हिडिओजमध्ये यायचे. आणि तो जो काही ब्लॅक स्क्रीनचा व्हिडिओ मी तुम्हाला दिलेला आहे झिप फाईलमध्ये बघू शकता. आपल्या आजच्या झिप फाईलचं हे नाव फोल्डर आहे. तर तुम्ही झिप फाईल डाउनलोड करून घ्यायची, लिंक तुम्हाला खाली भेटून जाईल. ठीक आहे, वेबसाईटवरती. तर तुम्ही काय करायचे, इथून फक्त काय करायचे, इथून हा व्हिडिओ सिलेक्ट करायचे, HDवरती क्लिक करून ॲड करून घ्यायचे. आता या व्हिडिओमध्ये ऑडिओ आहेत आणि बीट मी टाईप करून दिलेले. तर तुम्ही काय करायचे, एकच काम करायचं, आता पुढे चालायचे. आता अशा प्रकारे बीट 1 नाव इथे बघू शकता, बीट 1 नाव आहे. तर इथं थांबायचे, आपलं वरचा मेन फोटोवरती क्लिक करून स्प्लिट करायचे. परत पुढे यायचे, जिथं बीट 2 नाव दिसेल, म्हणजे बीट 2 नाव दिसेल, तर तिथं थांबायचे. पुढे यायचे, इथं 3 आहे तर थोडं मागे यायचे. ठीक आहे. इथं 2 आहे बघू शकता, इथं थांबायचे, फोटोवरती क्लिक करून स्प्लिट करायचे, एकदम हळूहळू जायचे. जर पटापट गेले तर तुम्हाला हे नाव दिसणार नाही. ठीक आहे. अशा प्रकारे बीट 1, बीट 2, बीट 3 जेवढी 1, 2, 3 जेवढेही बीट आहेत आपले, त्यानुसार काय करायचं, वरचा आपला मेन फोटो स्प्लिट करून घ्या. ठीक आहे. अशा प्रकारे फक्त स्प्लिटवरती क्लिक करायचे, फोटोवरती क्लिक करून. ठीक आहे. तर पटापट आता शेवटीपर्यंत स्प्लिट करून घ्या.
तर मी शेवटीपर्यंत पटापट स्प्लिट करून घेतो, मग बाकीची प्रोसेस मी तुम्हाला सांगतो. मित्रांनो आता बघू शकता, आता जेवढी मी आता या व्हिडिओमध्ये बीट नाव होते बघू शकता, बीट 22पर्यंत टोटल. तर त्याप्रमाणे मी आता वरचा जो काही फोटो होता आपला, तर याला इथून मी आता कट करून म्हणजे स्प्लिट करून घेतलेले आहे. ठीक आहे, अशा प्रकारे तुम्ही स्प्लिट करून घ्या पटापट. ठीक आहे, काही इथं छोटे छोटे आहेत म्हणून एकदम हळूहळू करायचे. ठीक आहे, त्यानंतर काय करायचं, आता शेवटी यायचे. आता या ब्लॅक करूनच्या व्हिडिओचा डायरेक्ट शेवटी यायचे, वरच्या मेन फोटोवरती क्लिक करून स्प्लिट करायचे आणि जो काही एक्स्ट्रा उरलेला पार्ट असेल तर इथून याला फक्त सिम्पली डिलीट करून टाकायचे. ठीक आहे, एवढं आपलं काम झालेलं आहे. आता त्यानंतर काय करायचं आहे, ब्लॅक कलरच्या व्हिडिओवरती परत क्लिक करायचे, खाली ऑप्शन आहे यांना स्क्रॉल करून पुढे यायचे अशा प्रकारे. आणि इथं तुम्हाला एक एक्स्ट्रा ऑडिओ हे इंग्लिशमध्ये नाव दिसेल बघू शकता हे वालं. तर याच्यावरती क्लिक करून काय करायचे, या व्हिडिओवरचं ऑडिओ ॲटोमॅटिक इथं खाली येऊन लागेल. त्यानंतर काय करायचे, इथं बाजूच्या ॲरोवरती क्लिक करायचं. परत आता काय करायचे, तर या ब्लॅक कलरच्या व्हिडिओवरती क्लिक करून इथून याला पूर्णपणे डिलीट करून टाकायचे. ठीक आहे, आता एवढं झालेलं आहे. त्यानंतर एकदम सुरुवातीला यायचे आपल्या व्हिडिओचा. तर आता मित्रांनो जसं मी तुम्हाला सांगतो तसं तुम्ही करायचे. ठीक आहे, आता इथं बाजूला ॲरोवरती क्लिक करायचे. आता वरचा पहिल्या फोटोवरती क्लिक करायचे. आता आपल्या खाली ऑप्शन आहे यांना स्क्रॉल करून एकदम शेवटी यायचे आणि इथं तुम्ही मास्क हे नावाचं ऑप्शनमध्ये यायचे अशा प्रकारे. ठीक आहे, आणि इथं तुम्हाला एक रेक्टँगल नावाचं एक मास्क दिसेल बघू शकता हा वाला, जिथं मी क्लिक करतोय तिथे क्लिक करायचे. ठीक आहे, तर इथून मी आवाज कमी करून घेतो. तर अशा प्रकारे क्लिक करायचे. नंतर इथं तुम्हाला बाण दिसतील अशा प्रकारे चारी मेरे. ठीक आहे, तर तुम्ही काय करायचं, वरच्या बाणला वाढून घ्यायचं थोडंसं आणि बाजूचा बाणला पण थोडंसं वाढून घ्यायचं. ठीक आहे, नंतर काय करायचं, मध्ये एक टिंब आहे या ठिकाणी, तर इथं क्लिक करून काय करायचं, आपला चेहरा दिसेल अशा प्रकारे तुम्ही फोटो आपला सिलेक्ट करायचे. ठीक आहे, आपला चेहरा बरोबर दिसेल अशा प्रकारे. ठीक आहे, जसं की तुम्ही करून घेतो आहे बघू शकता. तर हे जे काही खालचं ऑप्शन आहे तर त्याच्यावरती क्लिक करू नका, फक्त वरच्या आणि बाजूच्या ॲरोवरती क्लिक करायचे छोटं मोठं करण्यासाठी. ठीक आहे, आता इथं अशा प्रकारे छोटं मोठं करून बरोबर इथं ॲडजस्ट करून घ्या फोटोला. ठीक आहे, नंतर ओके करायचे. ठीक आहे, एवढं आता झालेलं आहे. नंतर बाजूला कुठेही क्लिक करायचे, खाली ऑप्शन आहे यांना स्क्रॉल करून शेवटी यायचे, बॅकग्राऊंड या नावामध्ये यायचे, ब्लर ऑप्शनमध्ये यायचे. इथून तुम्हाला जे पण ब्लर आवडेल ते तुम्ही ब्लर घ्यायचे. जसे की आता मी 2 नंबरवाले हे ब्लर ऑप्शन आवडते तर याच्यावरती क्लिक करून नाही घेतलेलं आहे. ठीक आहे, तर फोटोला तुम्ही मध्यभागी पण करू शकता, अशा प्रकारे सरकवू शकता. ठीक आहे, नंतर काय करायचं, पहिल्या फोटोवरती परत क्लिक करायचे. नंतर ॲनिमेशनमध्ये अशा प्रकारे यायचे आणि इथून तुम्ही काय करायचं, स्लाईड बाय स्लाईड हे नावाचं तुम्ही काय करायचे, ॲनिमेशन शोधायचे, स्लाईड बाय स्लाईड. ठीक आहे, इथं थोडंसं खाली बघायचे, सापडलं नाही तर वरती तुम्ही स्पेलिंग सर्च करायचे. ठीक आहे, थोडंसं खाली बघून घ्यायचे एकदा. तर बघा मित्रांनो, समजा आता मला इथं सापडत नाही लवकर, तर तुम्हाला जर सापडत नसेल इपिक लवकर तर तुम्ही इथं वरती सर्चिंगवरती क्लिक करायचे आणि जे मी तुम्हाला आता स्पेलिंग सांगतो आहे बघू शकता, स्लाईड बाय स्लाईड. ठीक आहे, अशा प्रकारे तरी स्पेलिंग तुम्ही सर्च करायचे आणि अशा प्रकारे सर्च केल्यानंतर इथं बघू शकता 1 नंबरला किंवा खाली तुम्हाला थोडंसं खाली आल्यानंतर तुम्हाला हा एक ॲनिमेशन भेटून जाईल, स्लाईड बाय स्लाईड. ठीक आहे, आणि जर तुमच्याकडे कॅपकट प्रो असेल तेव्हाच तुम्हाला सगळे तुम्हाला इफेक्ट दिसतील म्हणून. ठीक आहे, म्हणून तुम्ही काय करायचे, आपला टेलिग्राम चॅनलवरून कॅपकट प्रो घ्यायचं आहे. ठीक आहे, तर इथून सिलेक्ट करायची, खालची रेस फुल वाढून घ्यायची. ठीक आहे, खाली रेस येईल तर हिला फुल वाढून घ्यायची, नंतर ओके करायचं. बघू शकता पहिला फोटो लागतं इथं हा इफेक्ट लागून गेलेला आहे, किती छान दिसतो आहे बघू शकता. ठीक आहे, नंतर परत तुम्ही सुरुवातीला यायचे. नंतर हे ऑप्शन स्क्रॉल करून पुढे यायचे, बाजूला क्लिक करायचे, कुठेही ओव्हरलेवरती क्लिक करून ॲड ओव्हरलेमध्ये यायचे. नंतर फोटोमध्ये जाऊन काय करायचे, तर मी तुम्हाला एक लिरिक्स बनवून दिलेले, तू ना साडी ना गुलाबी पल्लू अशा प्रकारे हे नावाचे. तर तुम्ही काय करायची, पेनजी घ्यायची अशा प्रकारे. ठीक आहे, इथं थोडीशी मोठी करायची आणि इथं खाली तुम्हाला जिथं पण आवडेल तिथं तुम्ही लावून घ्या. ठीक आहे, जसे की इथून आता मी लावून घेतलेले आहे. नंतर याची लेअर जी काही असेल तर या पहिला फोटो एवढी कमी करायची. ठीक आहे, आता एवढं आपलं सुरुवातीचं काम झालेलं आहे. आता त्यानंतर काय करायचं, आता पुढं आता आपल्याला काही ॲनिमेशन वगैरे बॉडी इफेक्ट्स वगैरे लावायचे, ते मी तुम्हाला आता सांगणार आहे, समजून तशा प्रकारे लावायचे. ठीक आहे, काही चुकी करू नका, जसं मी तुम्हाला सांगेल तसंच तुम्ही लावायचे. ठीक आहे, आता हे स्टार्टिंगचं जसे तसं राहू द्यायचे. आता तुम्ही पुढे यायचे. आता काय करायचं, आता आपला पहिला फोटोला एकदम पहिला फोटोच्या आधी सुरुवातीला यायची. नंतर काय करायचे, इफेक्ट्समध्ये यायचे, व्हिडिओ इफेक्ट्समध्ये अशा प्रकारे यायचे. ठीक आहे, नंतर तुम्ही इथून काय करायचे, सुपर लार्ज स्पोर्ट नावाचा आहे, तुम्ही हा एक व्हिडिओ इफेक्ट इथून शोधायचा बघू शकता हा वाला. जर सापडत नसेल तर हे नाव तुम्ही वरती सर्च करायचे, त्यानंतर हा इफेक्ट सापडून जाईल. ठीक आहे,
नंतर ओके करायचे. नंतर या इफेक्टवरती क्लिक करायचं, ऑब्जेक्ट्समध्ये यायचे, ऑल व्हिडिओजवरती क्लिक करून द्यायचे. ठीक आहे, आता इथं स्टार्टिंगचं काम झालेलं आहे, बघू शकता. ठीक आहे, आता त्यानंतर काय करायचं, एक तुम्ही करून घ्यायचं, सर्वात आधी तुम्ही काय करायचे, सगळे फोटो रिप्लेस करून घ्यायचे, वेगवेगळे फोटो लावून घ्यायचे. आता वेगवेगळे फोटो लावण्यासाठी काय करायचे, आता पुढे यायचे, 2 नंबरचा फोटोवरती क्लिक करून खाली ऑप्शन आहे येणं, स्क्रॉल करून इथं तुम्हाला एक रिप्लेस नाव दिसेल हे वालं, तर याच्यावरती क्लिक करून तुम्ही फोटोमध्ये जाऊन तुम्हाला जे पण फोटो रिप्लेस करायचे तर सिंपल फक्त तो फोटो अशा प्रकारे सिलेक्ट करायचे, त्यानंतर आपला फोटो रिप्लेस होऊन जाईल. तर पटापट तुम्ही एक काम करून घ्यायचे, पटापट तुम्ही तुमचं जे काही फोटो आहे तर त्यांना रिप्लेस करून घ्यायचे. आणि आपले काही लॅरिक्स आहेत मित्रांनो, लॅरिक्स पेन जी लावायचे, हे काही फोटो आहेत तर यांच्या जागेवरती आपल्याला लॅरिक्स पेन जी लावायचे ते मी तुम्हाला नंतर सांगेल. आधी तुम्ही काय करायचे, पटापट तुम्ही फोटो रिप्लेस करून घ्या. तर मी पटापट फोटो रिप्लेस करून घेतो, नंतर आपण लॅरिक्स वगैरे लावू. तर बघू शकता मित्रांनो, सगळे फोटो मी एक एक करून रिप्लेस करून घेतलेले पटापट. तर तुम्ही पटापट फोटो रिप्लेस करून घेतल्यानंतर परत तुम्ही एकदम व्हिडिओच्या सुरुवातीला यायचे. आता काय करायचे, आता 2 नंबरचा फोटो 3 नंबरचा फोटोवरती यायचा, हा 1 नंबर 2 नंबर आणि 3 नंबरचा. ठीक आहे, थोडं 2 बोटून लेअरला झूम करायचे, 3 नंबरचा फोटोवरती क्लिक करून परत तुम्ही रिप्लेसमध्ये यायचे आणि तुम्ही पिल्लू हे नावाची आपल्या जीप फाईलमधून ही PNG घ्यायची. नंतर परत पुढच्या एक फोटोवरती क्लिक करून रिप्लेसमध्ये यायचे आणि मनी पिल्लू हे नावाचे PNG तुम्ही परत रिप्लेस करून घ्यायचे 3 नंबरचा आणि 4 नंबरचा फोटोला. ठीक आहे, त्यानंतर परत आता पुढे यायचे. आता हा 3 नंबर 4 नंबर. ठीक आहे, नंतर आता हा 5 नंबरचा फोटो आहे, नंतर 6 नंबरच्या फोटोवरती, नंतर आता डायरेक्ट 7 नंबरचा हा जो काही फोटो आहे तर याच्यावरती यायचं. 7 नंबरचा फोटोवरती आल्यानंतर फोटोवरती क्लिक करून परत तुम्ही रिप्लेसमध्ये यायचे आणि जे हसायची इमोजीची PNG तर हा लावायची. परत पुढच्या फोटोवरती क्लिक करून रिप्लेसमध्ये यायचे आणि इथून तुम्ही नवरा हे नावाची PNG लावून घ्यायची. ठीक आहे, नंतर पुढे यायचे. आता पुढचे जे काही फोटो आहे तर याच्या स्टार्टिंगला यायच्या बाजूच्या ॲरोवरती क्लिक करून ओव्हरलेमध्ये यायची, ॲड ओव्हरलेमध्ये यायचे. इथं दुसरे एक इमोजीची PNG दिलेली आहे, तर ही इमोजीची PNG तुम्ही घ्यायचे, हिला आधी शेवटीपर्यंत अशा प्रकारे ओढून घ्यायचे आणि थोडंसं रोटेट करून घ्यायचे आणि वरती तुम्हाला जे आपण कोपऱ्याला लावायचं असेल तिथं तुम्ही कुठेही लावून घ्यायचे. ठीक आहे, आता आपले PNG वगैरे लागून गेलेले, फोटो पण रिप्लेस झालेले. ठीक आहे, आता आपल्याला काय करायचे, आता आपल्याला व्हिडिओ इफेक्ट्स बॉडी इफेक्ट्स लावायचे, नंतर आपण ॲनिमेशन वगैरे लावू. ठीक आहे, आता पहिल्या फोटोचं काम झालेले. आता काय करायचे, पुढे यायचे. आता काय करायचं, हा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13. ठीक आहे, हा 13 नंबरचा फोटोचा सुरुवातीला यायचा. ठीक आहे, इथं 2 बोट ठेवून अशा प्रकारे तुम्ही झूम पण करू शकता. ह्या 13 नंबरचा फोटोचा सुरुवातीला यायचे, बाजूचे ॲरोवरती क्लिक करायचे आणि तुम्ही इफेक्ट्समध्ये यायचे, व्हिडिओ इफेक्ट्समध्ये यायचे आणि इथून तुम्ही काय करायचे, शेक नावाचा इथून तुम्ही इफेक्ट शोधायचा. ठीक आहे, शेक नावाचा. ठीक आहे, इथून तुम्ही खाली पण बघू शकता, हा शेक नावाचा इथं तुम्हाला एक व्हिडिओ इफेक्ट दिसेल, तर हा घ्यायचे, ओके करायचे आणि याचे लेअर काय करायचे, तुम्ही 17 नंबरच्या फोटोपर्यंत राहू द्यायचे. आता हा 13 नंबरचा फोटो आहे, 13 14 15 16 17. ठीक आहे, हा 17 नंबरचा फोटो आहे, तर इथंपर्यंत याचे लेअर कमी करून घ्यायचे. नंतर ॲडजस्टमध्ये यायचे, इंटेन्सिटीची रेस इथून काय करायचे 14 15पर्यंत करून घ्यायचे. ठीक आहे, नंतर ओके करायचे. आता एवढं काम झालेलं आहे. परत आता पुढचा 18 नंबरच्या फोटोवरती यायचे आणि परत तुम्ही काय करायचे, आता बॉडी पीसमध्ये यायचे, ग्लोईंग डबल्समध्ये यायचे, ग्लोईंग लाईट्समध्ये यायचे आणि इथून तुम्ही टोटेम फ्लेम्स नावाचा इथून तुम्ही बॉडी इफेक्ट शोधायचे. बघू शकता, हा टोटेम फ्लेम्स नावाचा थरा लावून घ्यायचे. हा याची रेस जेवढी तेवढी राहू द्यायची, 2 फोटो एवढी. ठीक आहे, आता हे 2 फोटो सोडून द्यायचे कारण की इथं लागून गेलेले इफेक्ट 18 नंबरचा आणि 19 नंबरचा. आता 20 नंबरचा फोटोवरती यायचे. परत तुम्ही आता काय करायचे, व्हिडिओ इफेक्ट्समध्ये यायचे. आता ठीक आहे, व्हिडिओ इफेक्ट्समध्ये आल्यानंतर ट्रेंडिंगमध्ये तुम्हाला काय करायचे, एक 3 बार्स 3 बार्स नावाचा इथून तुम्ही काय करायचे, इफेक्ट शोधायचे. ठीक आहे, सापडत नसेल तर वरती तुम्ही काय करायचे, इथून अशा प्रकारे 3 बार्स अशा प्रकारे तुम्ही स्पेलिंग टाकायचे. ठीक आहे, आणि सर्च करायचे. त्यानंतर बघू शकता इथं आलेलं आहे. नंतर ओके करायची, याची लेअर पण जेवढी तेवढी राहू द्यायची. आता हे 2 फोटो सोडून द्यायचे, 20 नंबरचा आणि 21 नंबरचा. आता 22 नंबरचा फोटोवरती यायचे. परत तुम्ही काय करायचं, आता बॉडी इफेक्ट्समध्ये यायचे, ग्लोईंग लाईन्समध्ये यायचे, बटरफ्लाईंग विंग्स नावाचा इथून बॉडी इफेक्ट्स लावून घ्यायचे. ठीक आहे, त्यानंतर आता आपल्याला ॲनिमेशन लावायचे. एकदम आता सुरुवातीला यायचे, परत पहिला फोटो सोडून द्यायचे. पहिल्या फोटोला आपण ॲनिमेशन वगैरे आधीपासून लावलेलं आहे. ठीक आहे, तर काय करायचं, पहिल्या फोटोवरती एकदा क्लिक करायचं. तर परत तुम्ही ॲनिमेशनमध्ये इथं बघू शकता, इथं लागून गेलेलं ॲनिमेशन बघून घ्यायचे एकदा. ठीक आहे, नंतर आता 2 नंबरच्या फोटोवरती क्लिक करायचे. इथून आता नीट लक्ष देऊन व्हिडिओ बघायचे. इथून आपल्याला ॲनिमेशन लावायचे. आता 2 नंबरच्या फोटोला ॲनिमेशनमध्ये यायचे, कॉम्बोमध्ये यायचे आणि इथून तुम्ही याला पेंडुलम 2 नावाचे ॲनिमेशन लावून घ्यायचे. ठीक आहे, नंतर थोडंसं लेअर छोटं करून घ्या, 2 बोट ठेवून. ठीक आहे,
नंतर पुढे हे लॅरिक्स पी एन जी, ठीक आहे. आता काय करायचे, आता पुढचे जे काही 3 नंबरचे लॅरिक्स पी एन जी याच्यावरती क्लिक करायचे. ॲनिमेशनमध्ये यायचे, कॉम्बोमध्ये यायचे आणि 3D कार्ड 3 नावाचं ॲनिमेशन इथून तुम्ही लावायचे, ठीक आहे. 3D कार्ड 3 नावाचं इथून थोडंसं खाली बघायचे, खाली शोधायचे, खाली तुम्हाला सापडून जाईल. बघू शकता 3D कार्ड 3 नावाचे ॲनिमेशन लावायचे. परत आता पुढच्या फोटोवरती क्लिक करून ॲनिमेशनमध्ये यायचे. कॉम्बोमध्ये येऊन तुम्ही काय करायचे, 3D कार्ड 2 नावाचे ॲनिमेशन लावायचे. बघू शकता हा वाला. नंतर परत आता हे 2 फोटोंना आता आपले ॲनिमेशन लागून गेलेले, ठीक आहे. 3 आणि 4 नंबरचा. नंतर आता 5 नंबरच्या फोटोवरती क्लिक करून ॲनिमेशनमध्ये यायचे आणि इथून तुम्ही याला पेंडुलम 1 नावाचे ॲनिमेशन लावायचे अशा प्रकारे, ठीक आहे. नंतर परत ओके करायचे. परत आता पुढच्या फोटोवरती क्लिक करायचे, यायचे अशा प्रकारे. नंतर काय करायचे, आता इथं तुम्ही ॲनिमेशनमध्ये नाही जायचे, इफेक्ट्सवरती क्लिक करायचे, व्हिडिओ इफेक्ट्समध्ये तुम्ही क्लिक करायचे, ठीक आहे. नंतर न्यू व्हिडिओवरती क्लिक करायचे आणि इथून तुम्ही मिरर फिल्कर नावाचे इथून तुम्ही व्हिडिओ इफेक्ट शोधायचे, ठीक आहे. थोडंसं खाली यायचे, इथं बघू शकता मिरर फिल्कर नावाचा आहे व्हिडिओ इफेक्ट शोधायचे. सापडत नसेल तर वरती स्पेलिंग बरोबर सर्च करायचे, त्यानंतर येऊन लागेल, ठीक आहे. नंतर आता एवढं झाल्यानंतर काय करायचे, आता पुढचे आपले PNG 7 नंबर आणि 8 नंबर. तर काय करायचे, दोघं PNGना तुम्हाला एकच ॲनिमेशन लावायचे. ॲनिमेशनमध्ये यायचे, इनमध्ये यायचे आणि इथून तुम्ही काय करायचे, जेली 1 नावाचं ॲनिमेशन इथून तुम्ही शोधायचे, जेली 1 नावाचं, ठीक आहे. सापडत नसेल तर वरती तुम्ही सर्च करायचे. मी आता सर्च करून दाखवणार आहे जर सापडलं नाही तर, ठीक आहे. तर इथं का सापडत नाही तर तुम्ही काय करायचं, वरती तुम्ही इथं जेली 1 जेली 2 आहे तर इथं 1 करायचे आणि इथं अशा प्रकारे सर्च करायचे. त्यानंतर इथं बघू शकता 2 नंबरला आलेला आहे जेली 1 नावाचा. खालचे रेस तुम्ही फुल ठेवायचे, ओके करायचे. परत पुढचा जे काही PNG तर हिला पण सेम तुम्ही जेली 1 नावाचे ॲनिमेशन लावायचे आणि रेस्ट चे पण तुम्ही फुल ठेवायचे, ओके, ठीक आहे. एवढं अशा प्रकारे करायचे. आणि नंतर काय करायचे, परत आता हे 2 फोटो सोडून द्यायचे, ठीक आहे. आता यांना आपण ॲनिमेशन लावलेलं 8 नंबरचा PNGपर्यंत. आता 9 नंबरच्या फोटोवरती यायचे अशा प्रकारे आणि इथून तुम्ही काय करायचे, परत ॲनिमेशनमध्ये यायचे, कॉम्बोमध्ये यायचे आणि इथून तुम्ही 3D कार्ड 3 नावाचे ॲनिमेशन शोधायचे, ठीक आहे. 3D कार्ड 3 नावाचा. तर थोडंसं खाली यायचे आणि इथून याला हा ॲनिमेशन लावून घ्यायचे. जर अशा प्रकारे फोटो दिसत नसेल, कट झालेलं दिसत असेल तर फोटोवरतीच क्लिक राहू द्यायचे, क्रॉपमध्ये यायचे, 1/1 साईज सिलेक्ट करायचे, झूम आउट करायचे आणि इथं चेहरा सिलेक्ट करायचा अशा प्रकारे, चेहरा दिसेल अशा प्रकारे आणि ओके करायचे. त्यानंतर अशा प्रकारे क्रॉप होऊन जाईल, ठीक आहे. आणि त्यानंतर काय करायचे, एवढं झाल्यानंतर आता पुढे यायचं परत. आता परत जे काही पुढचे आपले छोटे छोटे फोटो आहे, आता मी इथून काय करणार, फोटो रिप्लेस करून घेतो. मला फोटो आवडत नाही, इथं बरोबर दिसत नाही म्हणून मी फोटो रिप्लेस करून घेतलेले. तर इथून तुम्ही फोटो पण रिप्लेस करू शकता, ठीक आहे. त्यानंतर एवढं झाल्यानंतर काय करायचं, आता पुढचे काही फोटो आहेत आपले, बघू शकता हे छोटे छोटे फोटो आहे. जेवढे छोटे छोटे फोटो आहे इथून तर इथंपर्यंत या फोटोपर्यंत, ठीक आहे. तर हे सगळे छोटे छोटे फोटोंना तुम्ही डिस्टॉर्ट राईट आणि डिस्टॉर्ट लेफ्ट हे 2 ॲनिमेशन कंटिन्यू लावायचे, ठीक आहे. तर आता हा आपला 10 नंबरचा होता, 11 नंबरच्या फोटोपासून तर हा 17 नंबरचा फोटोपर्यंत. तर तुम्ही काय करायचे, ॲनिमेशनमध्ये यायचे फक्त अशा प्रकारे, कॉम्बोमध्ये यायचे आणि इथून डिस्टॉर्ट राईट आणि पुढचा फोटोवरती यायचे आणि डिस्टॉर्ट लेफ्ट. हेच तुम्ही कंटिन्यू तुम्ही काय करायचे, डिस्टॉर्ट राईट आणि डिस्टॉर्ट लेफ्ट. बघू शकता हा ॲनिमेशन तुम्ही कंटिन्यू हे 17 नंबरच्या फोटोपर्यंत लावत चालायचे, ठीक आहे. बघू शकता डिस्टॉर्ट राईट आणि डिस्टॉर्ट लेफ्ट. तर इथून बघू शकता इथंपर्यंत मी लावलेले. जर क्लिक करता येत नसेल तर 2 बोटून तुम्ही झूम करू शकता. तर बघू शकता मित्रांनो, आता छोटे छोटे फोटोंना मी ॲनिमेशन लावून घेतलेले, ठीक आहे. नंतर काय करायचे, परत आता पुढे यायचे. आता हे छोटे छोटे फोटो सोडून आता पुढे यायचे, ठीक आहे. आता इथून आपल्याला स्टार्ट करायचे. आता इथून तुम्ही काय करायचे, आता आपला 18 नंबरचा फोटो स्टार्ट होतो. तर इथून तर शेवटीपर्यंत जेवढेही फोटो आहेत तर यांना पण तुम्हाला एकच ॲनिमेशन लावायचे. काय करायचे, ॲनिमेशनमध्ये यायचे, कॉम्बोमध्ये यायचे, इथून तुम्ही स्ट्रेट अँड डिस्टॉर्ट नावाचं इथून ॲनिमेशन लावायचे. सगळे फोटोंना तुम्ही काय करायचे, स्ट्रेट अँड डिस्टॉर्ट नावाचं ॲनिमेशन पटापट तुम्ही इथून लावून घ्यायचे. जसे की इथून आता मी लावून घेतो आहे. तर पटापट तुम्ही सगळे फोटोंना हा ॲनिमेशन पटापट लावून घ्या. तर बघू शकता इथून आता मी पटापट हे सगळे फोटोंना लगभग हा ॲनिमेशन लावूनच घेतलेला आहे, बघू शकता, ठीक आहे. आणि त्यानंतर बघू शकता आता आपलं पूर्ण व्हिडिओ बनवून रेडी झालेले. आणि मित्रांनो, तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. अशाच प्रकारे तुम्हाला आपल्या चॅनलवरती आयराणी खानदेशी आपल्या भाषेमध्ये गाण्यांवरती व्हिडिओ एडिटिंग शिकायला मिळेल. म्हणून तुम्ही काय करायचे, आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्यायचे. आणि त्यानंतर आता व्हिडिओला सेव्ह करायचे, सिम्पलवरती क्वालिटीवरती क्लिक करायचे. त्याआधी मित्रांनो एक सेटिंग करायचं, अजून एक सेटिंग बाकी आहे आपली. तर आता काय करायचे, पुढे यायचे,
आता इथं आपला हा फोटो आहे, बघू शकता. इथं आपण पुढे यायचं, इथं हा फोटो लावलेला आहे. तर याचा बॅकग्राऊंडला जर तुम्हाला ब्लर इफेक्ट लावायचा असेल तर बाजूला कुठेही क्लिक करायचे, इथून बॅकग्राऊंडमध्ये यायचे, ब्लरमध्ये यायचे. तुम्हाला जो पण ब्लर आवडेल तो तुम्ही सिलेक्ट करायचे, ओके करायचे. त्यानंतर ब्लर लागून जाईल. ठीक आहे, अशा प्रकारे तुम्ही लावू शकता जर तुम्हाला लावायचं असेल तर. ठीक आहे, बाकी हे सगळे पिंजला ब्लर हे लावायची काही गरज नाही. फक्त या फोटोला ब्लर हा तुम्ही बॅकग्राऊंड लावून घ्यायचे, स्टार्टिंगच्या फोटोला लावून घ्यायचे. ते मी तुम्हाला स्टार्टिंगला समजून सांगितलेच आहे. ठीक आहे, त्यानंतर बघू शकता आता पूर्ण व्हिडिओ बनवून रेडी झालेली. सिम्पलवरती क्वालिटीवरती क्लिक करून इथून तुम्ही व्हिडिओची क्वालिटी सिलेक्ट करायची तुमच्या हिशोबाने. खालची रेस फुल वाढून घ्यायचे. एक्सपोर्ट नावावरती क्लिक करून तुम्ही तुमचा हा व्हिडिओ एक्सपोर्ट करून सेव्ह करून घ्यायचा आहे. तर आपला आजचा व्हिडिओ हा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर आता भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि अशाच प्रकारे आपल्या मराठी भाषेमध्ये व्हिडिओ एडिटिंग शिकत राहा.